रामकृष्ण हरी मंडळी, अगदी सुरुवातीलाच तुम्हाला प्रामाणिकपणे मी सांगतो की हा व्हिडिओ तुम्हाला घाबरवण्यासाठी अजिबात नाही, तर तुम्हाला आणि तुमच्या मित्र नातेवाईकांना वेळीच सावध करण्यासाठी आहे। कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या रक्तातील साखर नॉर्मल पेक्षा जास्त वाढल्यानंतर शरीर जे 12 संकेत देतं त्याच्याबद्दल शास्त्रोक्त माहिती सांगणार आहे। एवढंच नाही तर ही साखर वाढल्याच्या नंतर डायबिटीस या आजार झाल्याच्या नंतर तो कमी करण्यासाठी किंवा त्याला परत रिव्हर्स करण्यासाठीचे अगदी घरच्या घरी सहज करता येतील असे 5 सोपे उपाय सांगणार आहे। विनंती असेल की नेहमीप्रमाणेच हा देखील व्हिडिओ तुम्ही पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, प्रत्येक मुद्दा आणि त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या। अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। मित्र हो, डायबिटीस या आजाराचं प्रमाण हल्ली दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगानं वाढत चाललेलं आहे। घरटी एक तरी व्यक्ती आपल्याला डायबिटीस या आजारानं ग्रासलेला दिसतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, डायबिटीस हा आजार अचानक एक दिवसामध्ये होणारा नाही, तर ही महिनोन्महिने, वर्षानुवर्ष चालू असणारी प्रक्रिया आहे। मात्र ती आपल्या लक्षात येत नाही। त्याचं कारण म्हणजे की आपण आपल्या शरीरानं दिलेल्या संकेताकडे, लक्षणाकडे सबसे दुर्लक्ष करतो आणि मग कुठल्या तरी कारणासाठी रक्तातली तपासणी करतो, तेव्हा डॉक्टर सांगतात की रक्तातली साखर खूप जास्त वाढलेली आहे, डायरेक्ट गोळी किंवा इन्सुलिनच चालू करावं लागेल। तेव्हा वेळ हातातून निघून गेलेली असते, पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही। त्यामुळे हीच वेळ आहे सावध होण्याची। तर मित्र हो, आपल्या शरीरामध्ये, रक्तामध्ये नॉर्मल स्वाभाविकपणे साखर असते, मात्र तिची पातळी ही एका विशिष्ट लेवल पर्यंत असणं अपेक्षित असतं। कारण साखर ही हा असा पदार्थ आहे ज्याला आपण ग्लुकोज म्हणतो, आणि हेच ग्लुकोज आपल्या शरीराच्या पेशीला त्यांची कामं करण्यासाठी ऊर्जा देत असतो। तर आता ही साखर किंवा ग्लुकोज आपल्या शरीराच्या पेशींना कशाच्या माध्यमातून मिळते, तर आपण खाल्लेल्या अन्नाच्या माध्यमातून। आपण खाल्लेल्या फक्त गोड अन्नाच्या माध्यमातून मिळते का साखर, तर असं अजिबात नाही। बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की फक्त साखर खाल्ल्यानंतरच आपल्या शरीराला, रक्ताला साखर मिळते किंवा ग्लुकोज मिळतं, तर असं नाही। तुम्ही चपाती खा, भाकरी खा, भात खा, फळं खा, अजून काहीही खा, या सगळ्यांच्या मधून कुठल्या ना कुठल्या प्रकारची साखर, मग फळामधून मिळणारी फ्रुक्टोज असेल, दुधामधून मिळणारी लॅक्टोज असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साखरेचं स्वरूप आपल्या शरीरामध्ये आपण खाल्लेल्या अन्नपदार्थाच्या माध्यमातून मिळत असतं। आणि त्याचा वापर आपलं शरीरातील पेशी ऊर्जेसाठी करत असतात। कशा पद्धतीने हे काम करतं नेमकं, तर आपण जेव्हा अन्न खातो तर त्याचं साखरेत रूपांतर होतं, याच्यासाठी लिव्हर खूप महत्वाची भूमिका निभावतं। आणि जेव्हा ही साखर रक्तामध्ये मिसळते तेव्हा ह्या साखरेला पेशींच्या पर्यंत घेऊन जाण्याचं काम हे इन्सुलिन नावाचा स्वादुपिंड या ग्रंथीच्या माध्यमातून तयार होणारा हार्मोन म्हणजे संप्रेरक, हे एक महत्वाची भूमिका मध्यस्थाची पार पाडत असतं। परंतु जेव्हा हे इन्सुलिन कमी काम करतं किंवा कमी स्त्रावलं जातं किंवा ते व्यवस्थित काम करत नाही, त्यावेळेस आपल्या रक्तातील साखर ही पेशींच्या साठी वापरात येण्याच्या ऐवजी ती रक्तामध्ये तशीच साठून राहते। त्याचे वेगळेच दुष्परिणाम होतात आणि पेशींना साखर न मिळाल्यामुळे पेशी देखील हळूहळू थकून जायला लागतात। अशा पद्धतीनं शरीरामध्ये डायबिटीस या आजाराची प्रक्रिया तयार होत असते। आणि ही सगळी प्रक्रिया पार पाडत असताना शरीरामध्ये काही संकेत निर्माण होतात, लक्षणं निर्माण होतात। ती कुठली आहेत, तर ती आहेत 12 तब्बल लक्षण आपल्याला बघायला मिळतात। मित्र हो, हे 12 संकेत लक्ष देऊन ऐका, त्याच्या मागचं शास्त्र देखील समजून घ्या। सगळ्यात पहिला आणि महत्वाचा संकेत तो म्हणजे त्या व्यक्तीला वारंवार लघवीला जाण्याचं प्रमाण वाढतं। एरवी तो व्यक्ती दिवसभरामध्ये 3-4 वेळा जात असेल तर आता त्याचं प्रमाण दुप्पट होतं। एरवी तो व्यक्ती रात्रीतून कधीच लघवीला उठत नसेल किंवा 1 ते 2 वेळा उठत असेल, परंतु आता हल्ली काही महिन्यापासून तो 3 वेळा, 4 वेळा, कधी कधी 5 वेळा देखील उठतो आणि त्याची झोपमोड होते। असं जर होत असेल तर समजून जा कुठेतरी रक्तातील साखर वाढलेली आहे। असं का बरं होतं, कारण जेव्हा आपल्या रक्तामधील साखर ही 180, 190, 200च्या पुढे
पिलं जाते तेव्हा आपल्या रक्तातील साखर बाहेर काढून टाकण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आपली किडनी करते आणि किडनीच्या माध्यमातून लघवी जी तयार होते, युरिन ज्याला आपण म्हणतो, या लघवीमध्ये ही साखर उतरते आणि जेव्हा अशा प्रकारे शरीरामध्ये साखरेची मात्रा किंवा कुठल्या तरी डायबिटीसच्या मेटाबॉलिझमच्या डिस्टर्बन्सेसमुळे, चयापचयाच्या बिघडामुळे शरीरामध्ये टाकाऊ पदार्थ जास्त जमा व्हायला लागतात, केटोन बॉडीज असतील किंवा अजून कुठले विषारी घटक असतील, टॉक्सिन्स असतील डायबिटीसच्या मुळे निर्माण झालेले, ते देखील बाहेर काढून टाकण्याची जिम्मेदारी किडनीवरती येते. स्वाभाविकपणे किडनी दिवसभरामध्ये काम करणं अपेक्षित असतं, परंतु जेव्हा शरीरामध्ये टाकाऊ पदार्थ किंवा साखर जास्त वाढते तेव्हा किडनीला रात्रभर देखील काम करावं लागतं, तिला ओव्हरटाईम करावा लागतो आणि त्याच नादामध्ये रात्रीतून जास्तीची लघवी येते. दुसरा महत्वाचा संकेत आहे तो म्हणजे वारंवार तहान लागते आणि भरपूर पाणी पिऊन सुद्धा तहान भागत नाही, तृप्ती मिळत नाही, समाधान मिळत नाही. 2-3 ग्लास पाणी जरी पिलं तर अर्ध्या तासामध्ये लगेचच घसा कोरडा पडतो, तोंड कोरडं पडतं, थकवा जाणवायला लागतो आणि पाणी पिलं जातं. त्याचं कारण असं आहे की जेव्हा मगाशी सांगितल्याप्रमाणे लघवीची मात्रा वाढते, प्रमाण वाढतं, तेव्हा शरीरातलं जे पाणी आहे ते देखील निघून जातं, डिहायड्रेशन होतं आणि त्याचा परिणाम म्हणून मेंदूला संकेत जातो की शरीरातलं पाणी कमी झालेलं आहे, तेव्हा तू पाणी पी. आणि त्याच्या नादामध्ये ह्या पेशंटला, त्या व्यक्तीला सारखं सारखं पाणी प्यावं लागतं. तिसरा महत्वाचा संकेत शरीर देतं ते म्हणजे नेहमीपेक्षा जास्त भूक लागायला लागते. त्याचं कारण असं आहे की मगाशी सांगितल्याप्रमाणे शरीरामध्ये, रक्तामध्ये तर साखर भरपूर प्रमाणामध्ये आहे, परंतु इन्सुलिन रेजिस्टन्स तयार झाल्यामुळं किंवा इन्सुलिन कमी तयार झाल्यामुळं हे साखर पेशींपर्यंत घेऊन जाण्याचं, ग्लुकोज पेशींपर्यंत घेऊन जाण्याचं जे काम आहे ते पूर्ण होत नाही. चा परिणाम म्हणून पेशींना ऊर्जा मिळत नाही. पेशींना ऊर्जा नाही मिळाली, परत मेंदूकडे सिग्नल जातो की आम्हाला ऊर्जा मिळत नाहीये, तुम्ही काहीतरी खा. मग आपण काहीतरी खातो, पण त्या खाण्यामधून मिळालेली साखर सुद्धा रक्तामध्ये तशीच साचून राहते आणि वरचेवरती वाढत जाते आणि असं असून सुद्धा पेशींपर्यंत ती व्यवस्थित न पोहोचल्यामुळं आपल्याला पेशींचा अशक्तपणा, थकवा जाणवतो आणि मग आपण वारंवार खातच राहतो. चौथा महत्वाचा संकेत शरीर देतं जेव्हा रक्तातील साखर सातत्यानं 180-190च्या वर असते तेव्हा त्याचे विषारी परिणाम आपल्या चेतापेशींवरती होतात, नर्व्ज वरती होतात. मग रक्तातील साखर नेमकी वाढल्यानंतर ह्या नसांना काय प्रॉब्लेम होतो तर नसांच्या वरती वायरला जसं कव्हर असतं तसं कव्हर असतं, ज्याला आपण शीत म्हणतो, न्यूरॉन शीत म्हणतो, मायलेन शीत म्हणतो. ते शीत जे आहे ह्या हाय शुगरमुळे खराब होतं, झिजायला लागतं, त्याच्यामध्ये कुठेतरी ओरखाडे निर्माण व्हायला लागतात आणि मधलं जे वायर म्हणजे आपल्या ज्या नसा आहेत त्या उघड्या पडतात. जसं आपल्याला उघड्या वायरला हात लावल्यानंतर करंट लागल्यासारखं होतं, अगदी तसंच डायबिटीसच्या पेशंटमध्ये रक्तातील साखर जास्त वाढल्यानंतर अचानकपणे करंट लागल्यासारखं होतं किंवा हातापायामध्ये मुंग्या येतात किंवा वजन उचलणं किंवा अचानकपणे कुठल्या तरी एखाद्या विशेष पोझिशनला गेलं की आपल्याला जडपणा येतो की किंवा तिथं बधीरपणा यायला लागतो किंवा तळपाय, तळहातामध्ये तीव्र स्वरूपाच्या मुंग्या येतात किंवा भगभग आग पडायला लागते आणि तिथल्या संवेदना देखील व्यवस्थित पार पाडल्या जात नाही, बधिरता येते, हात लावलेला कळत नाही. पाचवा महत्वाचा संकेत डोळ्यासारख्या महत्वाच्या अवयवावरती दिसून येतो तो असा की जेव्हा रक्तातली साखर जास्त वाढते तेव्हा ती जास्तीची साखर आपल्या डोळ्यामध्ये असणारे जे लेन्स असतात, जे आपल्याला दिसण्यासाठी मदत करतात, त्यांच्यामध्ये जमा होते आणि तिथे ती जमा झाल्यामुळे त्यांचा जो फोकस आहे तो कुठेतरी बदलून जातो, त्याचा अँगल चेंज होतो आणि तिथे धुसरपणा येतो, दृष्टी तुमची खराब होते, कुठेतरी तुम्हाला एक अंधुक दिसणं अशा प्रकार व्हायला लागतो. जर असाच प्रकार कंटिन्यू राहिला त्याच्यावरती तुम्ही मी शेवटी सांगितल्याप्रमाणे उपाय नाही केलेत किंवा अजून डॉक्टरांचा सल्ला नाही घेतला तर कालांतरानं तुमची दृष्टी देखील डोळ्याची कायमस्वरूपी जाऊ शकते, ज्याला आपण डायबेटिक रेटॅनोपॅथी असं म्हणतो. मग आपण काय करतो, काहीतरी चष्माच लागला असेल म्हणून दुर्लक्ष करतो, वय झाल्यामुळे कुठेतरी दिसत नसेल म्हणून दुर्लक्ष करतो, परंतु साखर काय रक्तातली आपण तपासून बघत नाही. सहावा महत्वाचा संकेत आहे जेव्हा रक्तातील साखर जास्त वाढते तेव्हा आपल्या त्वचेवर देखील त्याचे दुष्परिणाम दिसून यायला लागतात. त्वचेवरती काळसर डाग, धब्बे पडायला लागतात. मग मानेचा भाग काळसर होतो, काखेतला भाग काळसर होतो, जांघेतला भाग काळसर होतो, कोपऱ्याच्या तिथं काळसर व्हायला लागतं आणि तिथली जी त्वचा आहे ती जाड व्हायला लागते. आणि हे कशामुळे होतं तर जेव्हा इन्सुलिन रेजिस्टन्स शरीरामध्ये तयार होतो, म्हणजे इन्सुलिन आपल्या रक्तातील साखरेला प्रतिसादच देत नसेल, त्याचा व्यवस्थित उपयोगच करून घेत नसेल, मदत करत नसेल, तर अशा वेळी
त्यावेळी त्याचा डायरेक्ट परिणाम त्वचेवरती होतो आणि त्वचेच्या देखील समस्या आपल्याला वेगवेगळ्या व्हायला लागतात. बऱ्याच लोकांच्या मध्ये त्वचेवरती सतत पुरळ्या येणं, मुरून पुटकळ्या येणं किंवा बेंड येणं, ऍब्सेस होणं, पू होतो, वारंवार बॉइल्स येतात त्याच्या त्वचेवरती. त्याचं कारण म्हणजे तुमच्या रक्तातील साखर जेव्हा वाढते तेव्हा त्वचेतला संसर्ग देखील खूप वाढायला लागतो. लघवीच्या ठिकाणी आग व्हायला लागते किंवा लघवीच्या ठिकाणी खाज सुटायला लागते. एवढंच नाही तर लैंगिक शक्ती देखील रक्तातील साखर वाढल्याच्या मुळे आपली कमी होण्याची शक्यता जास्त असते. 7वं महत्वाचं लक्षण आहे ते म्हणजे भरपूर खाऊन सुद्धा त्या व्यक्तीला अशक्तपणा जाणवतो, थकवा जाणवतो. आपण म्हणतो एवढं खातो मग जाते कुठं, सगळं जातंय पोटामध्ये, सगळं होतंय, पचतंय, सगळं होतंय, परंतु ते लागू होत नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणे साखर तर रक्तामध्ये वरचेवर वाढत जाते, परंतु त्या साखरेचा ग्लुकोजचा उपयोग पेशींना ऊर्जा मिळण्यासाठी होत नाही. त्यामुळे आपल्याला थकवा जाणवतो आणि थकवा जाणवला की आपण मग परत खायला घेतो. 8वा महत्वाचा संकेत आहे तो म्हणजे त्या व्यक्तीला वारंवार गोड पदार्थ खावेसे वाटतात. इतकी तीव्र इच्छा होते की आता काय करू की काय नाही, की त्याला इतर घरातले जे लोक असतात त्यांना चुकवून तो गोड खातो. हे का बरं होतं लक्षात ठेवा. याच्यामध्ये देखील विज्ञान आहे. ते असं की जेव्हा तुमच्या पेशींना पुरेशा प्रमाणामध्ये ग्लुकोज मिळत नाही त्यांच्या काम करण्यासाठी, तेव्हा मेंदूकडे सिग्नल जातो आणि मेंदूला एक माहित असतं, पूर्वानुभव असतो की साखर खाल्ल्यानंतर बरं वाटतं किंवा चॉकलेट खाल्ल्यानंतर, बिस्किट खाल्ल्यानंतर फ्रेश वाटतं, लागलीच एनर्जी मिळते, कारण ग्लुकोज तुरंत मिळतं ना, तात्काळ मिळतं. मग अशा वेळेला देखील पेशंटला या कारणामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोड खाण्याची इच्छा होते आणि ते गोड खाल्ल्यानंतर फक्त रक्तातील साखर वाढते, मात्र तिचा देखील उपयोग होत नाही आणि वारंवार तुमच्या गोड खाण्याची इच्छा ही अशीच कायमस्वरूपी राहते आणि परिणामी तुमची साखर वरचेवर वाढतच जाते. 9वा महत्वाचा संकेत आहे तुमच्या शरीरावर कधी कुठली जखम झाली, थोडा जरी ओरखडा झाला तर तो लवकर दुरुस्त होत नाही, भरून येत नाही. एरवी तुमची जखम 1-2 दिवसामध्ये लगेचच भरून येते, परंतु आता आठवडा झालं एवढं खर्चटले तरी सुद्धा ते जखम भरून येत नाही, वरचेवरती वाढत चालले. जखम रापणं त्याला आपण म्हणतो, कारण संसर्ग जास्त वाढतो. त्याचं कारण असं, जेव्हा रक्तातील किंवा कुठल्याही शरीराच्या भागामध्ये साखर जास्त वाढते तेव्हा ही साखर जंतूला, व्हायरसला, बॅक्टेरियाला, फंगसला काय करते, एक पोषक वातावरण तयार करते आणि या सगळ्या जीव जंतूला गोड खूप आवडतं. शुगर हे त्यांचं कल्चर मीडियम आहे आणि त्यांच्यासाठी अशा प्रकारे पोषक वातावरण शुगर वाढल्यामुळे तयार झालं की संसर्ग कमी होत नाही, तो कंट्रोल नाही झाला की जखम वाढत जाते, लवकर दुरुस्त होत नाही. एवढंच नाही तर रक्ताभिसरण त्या ठिकाणी शुगर वाढल्यामुळे मंद होतं. शुगर जेव्हा वाढते तेव्हा त्याचा परिणाम आपल्या रक्तवाहिन्यांच्या आतल्या भिंतीवर सुद्धा होतो. ऍथेरोस्क्लेरोसिस होऊ शकतं, त्या शुगरचं चरबीमध्ये रूपांतर होऊन तिथं चरबीच्या थर निर्माण होऊ शकतात आणि परिणामी त्या भागाला रक्तपुरवठा कमी होतो. रक्तपुरवठा कमी झाला तर ऑक्सिजन मिळत नाही, पोषण व्यवस्थित होत नाही आणि चा परिणाम म्हणून ती जखम लवकर भरून येतच नाही. 10वा महत्वाचा संकेत आहे बहुतांशी डायबिटीस असणाऱ्या, शुगर वाढलेल्या पेशंटमध्ये हे बघायला मिळतं. ते म्हणजे भरपूर खाऊन सुद्धा, चांगला आहार घेऊन सुद्धा वजन खूप वेगानं कुठलाही प्रयत्न न करता कमी होतं. म्हणजे तुम्ही कुठला व्यायाम करत नाही, डायटिंग करत नाही, काय करत नाही, तरी सुद्धा तुमचं वजन महिन्यामध्ये 3-4 किलो वजन कमी होतं. अनपेक्षित, अनएक्सपेक्टेड वेट लॉस ज्याला आपण म्हणतो, याचं देखील महत्वाचं कारण बघा. मगाशी सांगितल्याप्रमाणे जेव्हा पेशींना ग्लुकोजच्या माध्यमातून ऊर्जा व्यवस्थित मिळत नाही तेव्हा आपलं शरीर काय करतं की आपल्या स्नायू किंवा ज्या मांसपेशी आहेत तिथं असणारे ज्या काही चरबी असेल किंवा फॅट असेल ते बर्न करतात आणि त्याचा वापर करायला लागतं आणि त्याचा परिणाम म्हणून ज्या मसल वॉस्टिंग होतं, म्हणजे स्नायूचे आकार बारके व्हायला लागतात, एवढेच व्हायला लागतात, हातपाय बारके व्हायला लागतात, मांड्याची चरबी लुळी होते, बारकी होते आणि त्याचा परिणाम म्हणून एकूण शरीराचं जे मास आहे ते कमी होतं आणि झपाट्यानं वजन कमी होतं. त्यामुळे कुठलाही प्रयत्न न करता तुमचं वजन कमी झालं असेल तर तुम्ही वेळी सावध होण्याची गरज आहे. 11वा महत्वाचा संकेत आहे ते म्हणजे तुमच्या मेंदूचं काम बिघडतं. त्याचं कारण असं की मेंदूला देखील ऊर्जा लागते आणि ही ऊर्जा ग्लुकोजच्या माध्यमातून मिळते. जर तुमच्या रक्तातील साखर ही सातत्यानं कमी जास्त होत असेल तर मेंदूला एक स्थिर ऊर्जेचा स्रोत मिळत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून तुमच्या मेंदूचं काम व्यवस्थित पार पाडलं जात नाही. मग कॉग्निटिव्ह फंक्शन असेल, लक्षात राहण्याचं प्रमाण तुमचं कमी होतं, तुम्हाला विसरभोळेपणा जास्त वाढायला लागतो. सकाळी काय खाल्लं होतं, रात्री काय खाल्लं होतं, औषध गोळ्या घेतल्या का नाही ह्याची देखील आठवण राहत नाही. कोण व्यक्ती आला होता, कुठलं कोणाचं नाव आठवत नाही, नेमके शब्द आठवत नाहीत, भांबावून जाता, तुम्ही गोंधळून जाता, कन्फ्युजन व्हायला लागतं, तुमचं लक्ष केंद्रित व्यवस्थित होत नाही. सगळ्यात महत्वाचं वरचेवर तुमची चिडचिड व्हायला लागते, राग तुम्हाला असह्य व्हायला लागतो.
आणि 12वा महत्वाचा संकेत आहे तो तुमच्या तोंडाच्या संबंधित आहे. तुमच्या हिरड्या वारंवार सुजायला लागतात, त्याच्यातून रक्त यायला लागतं, पू यायला लागतं, तिथं वारंवार संसर्ग व्हायला लागतो, तोंडाचा देखील घाणेरडा वास यायला लागतो. त्याचं कारण म्हणजे लाळेतली साखर जेव्हा वाढते तेव्हा नेमकं तिथं देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे परजीवी जंतू आहेत, जे बॅक्टेरिया आहेत, जे पॅथोजन आहेत, रोग निर्माण करणारे जे जंतू आहेत ते तिथं वाढायला लागतात. त्यांच्यासाठी पोषक वातावरण तयार व्हायला लागतं आणि चा परिणाम म्हणून त्या पेशंटचा घाणेरडा वास यायला लागतो. अशा वेळी तिथं सडलेल्या फळासारखा किंवा गोडसर तोंडाचा वास येतो. हे कशामुळे होतं तर डायबेटिक किटोऑसिडोसिस नावाचा जो प्रकार आहे, केटॉन बॉडीज तिथं जास्तीच्या तयार व्हायला लागतात. काही केमिकल रासायनिक अभिक्रिया रक्ताच्या मध्ये तयार व्हायला लागतात आणि चा परिणाम म्हणून तोंडाचा घाणेरडा वास येतो. कितीही ब्रश केला किंवा कितीही स्वच्छता राखली तरी सुद्धा हा वास काही केला जात नाही जोपर्यंत तुमच्या रक्तातली साखर कमी होत नाही. तर मित्र हो, याच्यापैकी 2-3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त लक्षणं तुमच्यामध्ये दिसून येत असतील तर तुम्ही घाबरून अजिबात जाऊ नका. तुम्ही उद्याच HbA1c नावाची तपासणी करा किंवा तुमची जेवणाच्या आधीची जेवणाच्या नंतरची साखर आवर्जून तपासून बघा. जास्त खर्च येत नाही. भविष्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये जास्तीची साखर वाढून जे कॉम्प्लिकेशन होणार आहे, जे आजार होणार आहे त्याच्यापेक्षा तर कित्येक पटीनं ही तपासणी स्वस्त आहे. ती जर केली तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की तुमच्या शरीरामध्ये साखरेचं नियंत्रण व्यवस्थित ठेवलं जातंय का नाही. जर तुमचा HbA1c 6, 6.5, 7च्या आत असेल तर म्हणायचं की तुम्ही अजून तरी सेफ आहात. तुम्हाला अजून जास्त काळजी घ्यायची गरज आहे. 6च्या आत असेल तर तुमचं डायबिटीसचं कंट्रोल चांगलं आहे. 6.5, 7 किंवा 7.5 पर्यंत तुम्ही प्री डायबिटिक आहात तेव्हा तुम्ही मी सांगितलेले उपाय जर केले तर अगदी 1 महिन्यामध्ये तुमचे हे रिपोर्ट नॉर्मल होण्यासाठी मदत होऊ शकते. मात्र हे सगळे उपाय तुम्ही औषध समजून करायचे आहेत. हे मात्र तुम्ही डोकं ठिकाणावर ठेवून कान उघडून ऐका. आणि जर हे HbA1c 8, 9, 10च्या पुढे असेल तर अशा वेळी मात्र तुम्हाला मधुमेह तज्ञाचा आवर्जून सल्ला घ्यावा लागेल. काही औषध उपचार आणि जीवनशैली आहार याच्याकडे नियंत्रण ठेवून हा देखील तुम्हाला रिव्हर्स करता येऊ शकतो. कारण तो फक्त आणि फक्त तुमच्या चुकांमुळे, तुमच्या आहारामुळे आणि तुमच्या व्यसनामुळे, तुमच्या जीवनशैलीमुळे, तुमच्या ताणतणावामुळे झालेला आजार आहे. जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी दुरुस्त करता तेव्हा तो दुरुस्त होण्यासाठी 100% मदत होऊ शकते. तुम्ही माऊली फक्त करून बघा. मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो तुमच्या रक्तातील साखरेवरती हळूहळू तुम्हाला नियंत्रण ठेवण्यासाठी 100% मदत होईल. खास करून टाईप 2 डायबिटीस मध्ये मी सांगितलेले उपाय जे आहे ते तुम्हाला 100% मदत करतील. आणि जेवणाच्या आधीची साखर जर तुमची 140, 150च्या वर असेल आणि जेवण केल्यानंतरची साखर ही 180, 200च्या वर असेल तर अशा वेळी देखील तुम्हाला सावध होण्याची आवर्जून गरज आहे. आता पाहूया ही रक्तातील वाढलेली साखर नैसर्गिकरित्या कंट्रोल करण्यासाठीच्या 5 सोप्या घरगुती ट्रिक्स आहे. सगळ्यात पहिली ट्रिक आहे ती फक्त आहाराच्या बाबतीमध्ये आहे. म्हणजे काय करायचंय, तुमच्या दररोजच्या सध्या घेत असलेल्या आहारामधली भाकर, भात आणि चपाती याचं प्रमाण तुम्हाला निम्म करायचंय. म्हणजे दिवसभरामध्ये जर तुम्ही 3 चपात्या किंवा 3 भाकरी खात असाल तर त्याचं प्रमाण तुम्हाला निम्म्यावर करायचंय, म्हणजे 1.5च करायचंय. तुम्ही म्हणाल 1.5 खाल्ल्यानंतर आमचं पोट कसं भरल, तर त्याची देखील व्यवस्था मी केलेली आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ती जागा जी भरून काढायची तुम्हाला कमी केलेल्या चपाती भाकरी भाताची ती कशाने भरून काढायचे, सॅलडनी, काकडी, टोमॅटो, बीट, गाजरचे 2-2 पीस तुम्ही घ्या. तुम्ही म्हणाल बीटनी शुगर वाढते का, तर अजिबात नाही. बारीक 2 जे काप जर तुम्ही घेतले तर नक्कीच नाही, कारण याच्यामध्ये नैसर्गिक साखर आहे, याच्यामध्ये इतर पोषक तत्व आहे, खनिज आहेत, फायबर मुबलक प्रमाणामध्ये आहे. त्याच्यामुळे ह्याचं तुम्ही लोड घेऊ नका. आणि आपण खातोय कसं, औषधासारखंच खातोय. नाहीतर बीट चांगला आहे कितीही खावा, मग म्हणल्यानंतर साखर वाढू शकते. आहार यासोबतच तुमच्या आहारातील हिरव्या पालेभाज्याचं आणि फळभाज्याचं प्रमाण तुम्हाला वाढवायचंय. मग मेथी असेल, पालक असेल किंवा शेपू असेल किंवा तांदूळ कुंद्र्याच्या भाज्या असतील, रानभाज्या असतील, ह्याचं प्रमाण तुम्ही दुप्पट करा. 1 वाटी खात असेल तर 2 वाट्या करा, कारण याच्यामुळे तुमचं पोट भरल्यासारखं राहील. फायबरमुळे तुम्हाला पोट साफ होण्यासाठी मदत होईल. इतर खनिज आणि जीवनसत्व, जिवंत आहार याला आपण म्हणतो पालेभाज्या आणि फळभाज्यांना, याचा अतिरिक्त फायदा तुमची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि तुमच्या डायबिटीस या आजारावर लढा देण्यासाठी, तुमचं शरीर तंदुरुस्त आणि मजबूत करण्यासाठी होईल. आणि अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला आहारामध्ये वाढवायची ती म्हणजे प्रोटीन. हे प्रोटीन तुम्ही प्लांट बेस्ड वापरा. म्हणजेच वनस्पतीजन्य प्रोटीन कशामधून मिळतं तर त्याचा चांगला स्रोत कुठला आहे तर ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी. दुपारच्या किंवा सकाळच्या जेवणामध्ये आवर्जून तुम्ही तुरीची किंवा मसुऱ्याची डाळ घ्या. आठवड्यातून एकदा उडदाची डाळ तुम्ही घ्या. ही डाळ खात असताना घट्ट डाळ घ्या.
रात्रीच्या जेवणामध्ये हमखास साल असणाऱ्या मुगाच्या डाळीची एक घट्ट वाटी तुम्ही आवर्जून खा. नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होईल. आणि हे सगळं जेवण करत असताना जेवणाच्या वेळा फिक्स ठेवा. सकाळचं जेवण लवकरात लवकर करा, संध्याकाळचं जेवण सुद्धा लवकर करा. 2 जेवणाच्या मध्ये काही खाऊ नका. जर भूक लागलीच तर सगळ्यात पहिलं काम तुम्ही करा, पाणी प्या. जर पाण्यानं भूक नाही लागली तर तुम्ही साय काढलेलं दूध घ्या. त्यानं भूक नाही भागली तर काय थोडेफार सॅलड किंवा मखाना किंवा फुटाणे साली सहित बिनमिठाचे तुम्ही घेऊ शकता. रात्रीचं जेवण 7च्या आधी आवर्जून करा, जेणेकरून तुमची सकाळी उपाशी पोटीची साखर नियंत्रित येण्यासाठी मदत होईल. आणि आहाराच्या बाबतीमध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे रात्री 1 चमचा मेथीदाणे तुम्ही भिजू घाला 1 ग्लास पाण्यामध्ये. सकाळी उठल्यानंतर ते पाणी पिऊन टाका आणि हे मेथीदाणे बारीक चावून खा. किंवा ह्याच मेथीदाण्याला तुम्ही मोड आणून घ्या. हे मोड आलेले मेथीदाणे तुम्ही जेवणाच्या मध्ये 2 चमचा आवर्जून खा. नक्कीच मेथीदाण्यामध्ये असणारं फायबर आणि जे काही औषधी गुणधर्म आहेत रक्तातील साखरेवरती नियंत्रण ठेवण्यासाठी 100% मदत करू शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं, आहारातली साखर, साखरेचे पदार्थ, गुळाचे पदार्थ, अगदी मध सुद्धा तुम्ही बंद करा. शिवाय तळलेल्या पदार्थाचा सुद्धा एक घास सुद्धा खाऊ नका. मिठाचं प्रमाण कमी करा. दुसरी सोपी ट्रिक आहे ती म्हणजे व्यायाम. व्यायाम हे डायबिटीस या आजारामध्ये रक्तातील साखर वाढल्याच्या नंतर मानलं जाणारं हे सर्वोत्तम औषध आहे. नेमका कोणता आणि कसा कुठल्या वेळेला व्यायाम करायचा आहे तर सगळ्यात महत्वाचं, दरवेळी जेवण झाल्याच्या नंतर 10 मिनिटांनी तुम्ही किमान 5 मिनिट तरी खुर्चीला किंवा टेबलला हात धरून उभा राहा. आणि उभा राहिल्याच्या नंतर तुमच्या टाचा वर खाली करण्याचा तुम्ही काय करा, व्यायाम करा, ज्याला आपण कापरेज एक्सरसाइज म्हणतो. हे का बरं करायचंय? कारण या पिंडरीमध्ये, पोटरीमध्ये सोलेस नावाचे जो स्नायू असतो तो आपल्या हृदयाचा, तो आपल्या शरीराचं दुसरं हृदय असतो. आणि अभ्यास असं सांगतो, विज्ञान असं सांगतं की जास्तीची साखर तिथं जमा होण्याची शक्यता असते आणि हीच साखर वारंवार तिथं रक्तामध्ये सोडली जाते. हिचा वापर वेळीच जर आपण या कापरेज एक्सरसाइजच्या माध्यमातून केला तर रक्तातील साखर अचानकपणे स्पाइक होणार नाही, वाढणार नाही. हे झालं 10 मिनिटांनंतर करण्यासाठीचा 5 मिनिटाचा व्यायाम. आणि जेवणानंतर अर्ध्या तासाने तुम्हाला किमान 100 पावलं तरी चालून यायचंय. हे देखील खूप उत्तम मानलं जातं. माऊली फक्त तुम्ही करून बघा. 1 महिन्यानंतर मला तुम्ही स्वतः कमेंट करून सांगाल की डॉक्टर, आमच्या रक्तातील साखर जेवणाच्या आधीची आणि जेवणाच्या नंतरची कमी झाली. आमचा HbA1c चा रिपोर्ट आम्ही केला तर पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी कमी आला. हे तुम्ही स्वतः आम्हाला कमेंट करून सांगाल. कारण ह्या सांगोवांगीच्या गोष्टी नाहीत किंवा ही जादूटोणा नाही. हे विज्ञान आहे, हे शास्त्र आहे, हे सायन्स आहे आणि हे अनुभवातून आलेलं आहे. कित्येक लोकांना ह्या सगळ्या ट्रिक्सचा अत्यंत चांगला फायदा झालेला आहे. तिसरी सोपी ट्रिक आहे ती म्हणजे झोप शांत घेणं. झोपेसारखं दुसरं औषध नाही. ही झोप शांत येण्यासाठी तुम्हाला 4 यम पाळायचे आहेत. पहिलं यम आहे ते म्हणजे मील. रात्रीचं मील म्हणजेच जेवण तुम्हाला लवकरात लवकर 7च्या आधी करायचंय. दुसरं यम आहे ते म्हणजे मेडिटेशन. रात्री झोपताना तुम्हाला भ्रामरी नावाचं प्राणायाम किंवा ध्यानधारणा करायचे, देवाचं नामस्मरण करायचंय. तिसरं यम आहे ते म्हणजे मोबाईल. रात्री 8-8:30 नंतर तुम्हाला मोबाईल बंद ठेवायचा किंवा कुठली स्क्रीन डोळ्यासमोर घ्यायची नाही. चौथं यम आहे ते म्हणजे मसाज. रात्री झोपताना तुमच्या पायाला, तळपायाला, संपूर्ण पायाला साध्या खोबऱ्याच्या तेलाने उलट सुलट अशी हळूवार मसाज केली तर तुमचे दिवसभर थकलेले पाय हे खूप शांत होतील, रक्ताभिसरण सुधारेल आणि सगळ्यात महत्वाचं, मेंदू लवकर झोपण्याच्या अवस्थेमध्ये जाईल आणि झोप शांत झाल्यामुळे रक्तातील साखर देखील कंट्रोल होईल. चौथी सोपी ट्रिक आहे ताणतणाव म्हणजे स्ट्रेस. हे रक्तातील साखर वाढण्याचं एक महत्वाचं कारण मानलं जातं. बरेच लोक म्हणतात डॉक्टर गोड तर खात नाही पण रक्तातील साखर वाढते, औषध गोळ्या चालू असून सुद्धा त्याचं एक महत्वाचं कारण असू शकतं ते म्हणजे तुम्हाला असणारा सततचा ताण. हा ताण काय करतो, रक्तामध्ये कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन वाढवतो आणि हे कॉर्टिसॉल मुळे आपल्याला इन्सुलिन रेजिस्टन्स होतो. रक्तातील साखर तीव्र वेगानं वाढते आणि काही केल्या ती कमी होतच नाही जोपर्यंत तुम्ही ताण कमी करत नाही. ताण येणं हे स्वाभाविक गोष्ट आहे, परंतु त्या ताणाचा आपल्या शरीरावर, मनावर कशा पद्धतीने परिणाम करून घ्यायचा ते मात्र आपल्या हातात आहे. कारण ताण आहे म्हणून आयुष्य आहे. त्या ताणाला जर तुम्ही सकारात्मकतेने घेतलं, तो कमी करण्यासाठी प्राणायाम, मेडिटेशन किंवा ध्यानधारणा, नामस्मरण, रामकृष्ण हरी जरी म्हणलात तरी ताण कितीतरी कमी होतो. तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही करून बघा. माऊली जप करा, देवाचं नामस्मरण, तुमच्या जो कोणी आवडीचा देव आहे त्याचं नामस्मरण करा. मनामध्ये शांती ठेवा, समाधानी राहा, जास्तीच्या अपेक्षा कोणाकडून ठेवू नका, दुःखी नाराज अजिबात होऊ नका. हा जन्म पुन्हा पुन्हा नाही, एकदाच येतो. आजचा दिवस चांगला जगा. भविष्याची जास्त चिंता करू नका. भूतकाळात घडलेल्या गोष्टीचा जास्त विचार करू नका, कारण त्याचं नियंत्रण आपल्या हाताबाहेर आहे.
आणि 5वी सोपी ट्रिक आहे, जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं व्यसन असेल, दारू, तंबाखू, बिडी, सिगारेट, अजून बायका असतील तर मिश्री लावण्याचं व्यसन असेल तर ते आजच बंद करा. कारण ही सगळी व्यसनं रक्तातील साखर, डायबिटीस आजार वाढवणारी आहेत, त्याचे कॉम्प्लिकेशन वाढवणारी आहेत. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आवर्जून करा. तर मित्रांनो, ही सगळी शास्त्रोक्त माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील वेळी सावध होता येईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला, मार्गदर्शन, उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आपल्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा. कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगली आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.